नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि अपेक्षाही करतो. माझी स्वतःची इच्छा आहे की दुर्दैवाने करोनामध्ये जाणाऱ्यांची संख्या फार आहे. या देशाचे बहुतेक नेते गेले. माझ्या तुमच्या बरोबर राहणाऱ्या जीवनामध्ये एकमेकाला मदत करणारे सहकारी केले, नातेवाईक केले, ज्ञात अज्ञात सगळ्या लोकांना माझी आपल्यालाही विनंती आहे की 2 मिनिटं उभं राहून आपण श्रद्धांजली दिली पाहिजे असं मला वाटतं. सर्वप्रथम संसद रत्न हिनाताईंचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जिल्हा अधिकाऱ्याचं सुद्धा अभिनंदन करतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये करोनाची साथ काही अंशी या आठवड्यामध्ये नियंत्रणात आली. त्याचं प्लॅनिंग त्यांनी सुद्धा शासकीय यंत्रणेने सुद्धा चांगलं केलं. सगळे जिल्ह्याचे प्रमुख 4ही अधिकारी, मग जिल्हा अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे सीओ असतील, SP असतील आणि सिव्हिल सर्जन असतील, त्यांनी एका दिलाने एका विचाराने एक चांगलं नियोजन झालं. त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये का असेना पण नंदुरबार जिल्ह्याला रिलीफ आहे. आज करोनामध्ये ऑक्सिजन आणि बेड या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि तिसरं मग रेमडेसिवीर त्याचं एवढं राजकारण झालं. पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा जास्त आहे, म्हणजे उपलब्धतेचं. प्रत्येक तालुका स्तरावर जिल्हा प्रशासन हवेतून ऑक्सिजन निर्माण करायचं काम करत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपल्या ऑक्सिजनचं प्रमाण आहे. नंदुरबार शहराची एकंदरीत परिस्थिती, नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती बऱ्यापैकी आहे दुसऱ्यांच्या मानाने. मी फार चांगली म्हणणार नाही, पण देशामध्ये जे घडतंय, आम्ही जे रोज बघतोय त्याच्यापेक्षा नंदुरबार थोड्याफार प्रमाणात तरी बरं आहे असं मला वाटतं. आदरणीय हिनाताईंनी सुद्धा काही विषयावरती माझ्यावर आरोप केले. मी खरं म्हणजे पत्रकार परिषद घेणार नव्हतो. पत्रकार परिषद घेण्याचं राजकारण आता करोनाच्या पिरियडमध्ये तरी बंद केलं पाहिजे या मताचा मी आहे. करोनाच्या नंतर जर आपल्याला करोनाने सबसिडी दिली तर मग मात्र आयुष्यामध्ये परत एकदा लढायचंच आहे. पण करोनाच्या सारख्या महाभयंकर रोगामध्ये सुद्धा आम्ही जर राजकारण करू तर ती बाब दुर्दैवाची आहे असं मला वाटत होतं. पण हिनाताईंना कोणी सल्ला दिला, काय दिला माहीत नाही. ज्या हिनाताईंचे आणि जिल्हा अधिकाऱ्यांचे एवढे चांगले संबंध होते की जर जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयाचे CCTV जरी काढले तरी सुद्धा त्याच्या कार्यालयात सर्वात जास्त येणारे आमदार आणि खासदारच होते. हिनाताई आणि आदरणीय विजयकुमार गावित साहेबच जिल्हा अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये, जिल्हा अधिकाऱ्याच्या MP चेंबरमध्ये जास्त जाऊन बसायचे. पण कुठं बिनसलं मला काही कळलंच नाही. आणि एकट्या मला इंजेक्शन दिले त्याच्यामुळे त्यांनी एवढं कलेक्टरांच्या सुद्धा विरोधात जायची गरज नव्हती असं मला वाटतं. पण मला दिलेल्या इंजेक्शनचं कारण होऊन गेलं. प्रत्येक आदिवासी लोकप्रतिनिधीला जर कुठलाही आदिवासी अधिकारी चांगलं काम करत असेल तर तो आपला प्रतिस्पर्धी वाटतो असं माझं मत आहे. कारण मी या जिल्ह्यामध्ये 25-30 वर्षापासून राजकारण करतोय. त्याला तो प्रतिस्पर्धी वाटायला लागतो की बुवा भविष्यामध्ये
हा माझ्या प्रतिस्पर्धी राहील, कारण ते आपले जिल्हाधिकारी सुद्धा याच लोकसभा मतदारसंघाचे आहेत आणि म्हणून साहजिकच आहे. पण हिनाताईने का अशी भूमिका घेतली मला माहीत नाही. त्यांनी माझ्यावरती जे आरोप केले आहेत त्या संदर्भात उत्तर देण्यासाठीच मी तुम्हाला आमंत्रित केलं. मी त्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करेन की खरंच जर तुम्हाला मला सगळ्यांना एकदा करोनाशी लढायला पाहिजे तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती आहे, कारण जिल्हाधिकारी हे वेळप्रसंगी सेक्रेटरी, प्रधान सचिव, चीफ सेक्रेटरीपर्यंत जातील. आमदार खासदार होण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असेल असं मला तरी वाटत नाही. त्यांनी सुद्धा एकदा जाहीर करून दिलं पाहिजे की बाबा मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, म्हणजे आपल्या ताईला बी रिलीफ मिळून जाईल आणि त्यांना बी काम करताना व्यत्यय निर्माण होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. माणूस खूप शिकलेला राहिला म्हणजे सुसंस्कृत असतो असं नाही, पण तरी सुद्धा हिनाताईंचे आभार मानेल की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा माझा आणि नगराध्यक्षांचा आदरपूर्वक नाव घेतलं. नाही तर गावित परिवाराकडनं मला ही अपेक्षाच नव्हती. गावित परिवारामध्ये त्या डिक्शनरीमध्ये स्वरूपसिंग नाईकांचं नाव वेगळं आहे, माणिकराव गावितांचं नाव वेगळं आहे, चंद्रकांत रघुवंशीचं नाव वेगळं आहे, केसी पाडवीचं नाव वेगळं आहे, सगळ्या लोकप्रतिनिधींची नावे वेगळं आहेत. पण तरी सुद्धा हिनाताईने तेवढं पथ्य पाळलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आता जिल्हाधिकारी आणि ताईमध्ये कशामुळे भांडण झालं हे मला तर नाही सांगता येणार, पण एक नक्की की ताई सुद्धा फार काही करू शकल्या असत्या. रेमडेसिवीर आणून लोकांना उपलब्ध करून देणं किंवा रेमडेसिवीर आणलेल्या दरापेक्षा कमीमध्ये देणे हे फार मोठं काम नाही आहे आणि लोकांची ती अपेक्षा बी नाही आहे. लोक 50-50 हजार रुपये जर प्रायव्हेट हॉस्पिटलची बिल भरतात आहे तर ते रेमडेसिवीर 100-200 रुपये स्वस्त द्या अशी त्याची अपेक्षाच नाही, पण आणले पाहिजे होते. आणणे या शब्दाला महत्व आहे. आणि ज्या वेळेला तो माणूस प्रत्येकाच्या दारावर रेमडेसिवीरसाठी फिरत होता त्यावेळेला माझी विनंती आहे की तुमच्या माध्यमातून मला नंदुरबार नाही पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दाखवायचं आहे की मागच्या वर्षी 21 का 22 मार्चला मला वाटतं केंद्राने लॉकडाऊन जाहीर केलं. एप्रिल पासून आपण रेमडेसिवीर विकत होतो. रेमडेसिवीर रोटरी वेलनेस सेंटरवर मागच्या 2020च्या एप्रिल पासून सदैव उपलब्ध होते. 5480 रुपयाला पूर्वी सरकारी किमतीमध्ये आम्ही विकत होतो. आम्ही फक्त करोना आला म्हणून रेमडेसिवीर विकायला सुरुवात केली नाही किंवा सगळे व्यवसाय बाजूला सोडून आम्ही रेमडेसिवीरच विकत राहिलो असंही नाही. आम्ही उलट गेल्या वर्षभरापासून हक्काचं स्थान रेमडेसिवीरच्या साठी जर कुठलं असेल तर ते रोटरी वेलनेस सेंटर होतं असं मी तरी म्हणेन. मित्रांनो, रोटरी वेलनेस सेंटरवर पहिले सुरुवात करतो. डॉक्टर गावित साहेब त्या दिवशी हिनाताईच्या पत्रकार परिषदेमध्ये ते बाजूमध्ये असताना बोलले की चंद्रकांत रघुवंशीचा काय चंद्याचा मला माहित नाही काय बोलले असतील, पण चंद्रकांतचा काय संबंध ते विनय भाईचा आहे. माझी विनंती आहे गावित साहेब तुम्हाला सुद्धा जास्त माहिती नाही, त्याच्यामुळे तुमच्या बरोबर राहणारे लोक सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती देत नाही. गेल्या 6-7 वर्षापूर्वी रोटरी वेलनेस सेंटरचा जन्म झाला. त्याचे फाउंडर मेंबर त्या चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ आणि रोटरी क्लब हे होते. रोटरी क्लबच्या बरोबर माझे गुरुवर्य आदरणीय स्वर्गीय सर यांच्या बरोबर आम्ही सगळे एकत्र आलो. तुम्हालाही आठवत असेल की डायलिसिसचं सेंटर आपण सर्वात पहिले चालू केलं. आज 5 वर्ष झाले असतील मला वाटतं डायलिसिस आपण करतोय लोकांना 200 रुपयात. पहिले 2 वर्ष तर 1 रुपया न घेता केलं. नंतर मग पॅथॉलॉजीची लाट टाकली. आपण 70 रुपयामध्ये डिजिटल एक्सरे करून देत होतो, 50 रुपयामध्ये ECG काढून देत होतो, 200 रुपयामध्ये आणि आपण सोनोग्राफी करत होतो. हे सगळे उपक्रम आपण रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून राबवले.
त्याच्यानंतर मी विनयभाई जेव्हा मला भेटले, माझ्या बरोबर आले, तेव्हा त्यांची इच्छा अशी होती की भैया आमची इच्छा आहे की आमच्या केमिस्ट आणि ड्रग्स असोसिएशनने सुद्धा तुमच्या या चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं ठरवलंय, तर तुम्ही आम्हाला सुद्धा बरोबर घ्या. मग मी विनयभाईला सुद्धा बरोबर घेतलं आणि आज विनयभाई आणि आम्ही सुद्धा नगरपालिकेत चालू असलेले उपक्रम चालूच आहेत. पण रोटरी वेलनेस सेंटरच्या दुकानातून लोकांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. मित्रांनो, मी 6 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो. त्याचं एकमेव कारण आहे की मी एक स्लिप पाहिली, धुळ्याच्या माझ्या मित्राने मला पाठवली होती की हजारो रेमडेसिवीर नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यांच्यासाठी आलेलं कार्टून सुद्धा तिथं मुंबईमध्ये, त्याची स्लिप सुद्धा माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवेल. पण हजारो रेमडेसिवीर सिव्हिलमध्ये उपलब्ध असताना गावाच्या सगळ्या दवाखान्यांमध्ये लोक फिरत होते की रेमडेसिवीर पाहिजे, रेमडेसिवीर पाहिजे. मग माझी इच्छा होती की आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून विनंती केली पाहिजे. मी विनयभाईला बोलवलं आणि मी आणि विनयभाई 6 तारखेला संध्याकाळी 5-6 वाजता सिव्हिल सर्जन साहेबांना सुद्धा फोन केला होता पहिले. तर CS सरांनी मला सांगितलं होतं की भैया जर जिल्हाधिकारी आदेश देतील तर मी सिव्हिल मधून तुम्हाला रेमडेसिवीर देईल. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलो. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं. त्या पत्राची तुम्हाला कॉपी देणार आहे मी सगळ्यांना. सगळं काही नाही, काही घाबरायचं नाही त्याच्यामध्ये, एकदम निवांत आहे. पण मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. मी जिल्हाधिकाऱ्यांना आत्मविश्वास दिला की ज्या उद्देशाला तुम्ही नंदुरबार जिल्ह्याची सेवा करतात आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणे आम्ही सेवा करू. आम्हाला तुम्ही जर इंजेक्शन उपलब्ध करून दिले तर आम्ही शासन देणाऱ्या दरापेक्षा भी कमी दरामध्ये रुग्णांच्या पर्यंत इंजेक्शन पोहोचवायचं काम करू. तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतले तरी चालेल आणि तुम्ही आम्हाला उसनवारीने इंजेक्शन दिले तरी चालतील. आम्ही तुम्हाला जेव्हा रेमडेसिवीरची उपलब्धता होऊन जाईल तेव्हा तुम्हाला रेमडेसिवीर आम्ही बाजारातून घेऊन परत करू. माझा अर्ज 6 तारखेला संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की नाही, यांची भूमिका रास्त आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जनला फोन केला की तुम्ही इकडे या. चंद्रकांत रघुवंशीच्या मेडिकल स्टोअरला जिल्हाधिकाऱ्यांनी मदत केली नाही. नंदुरबार शहराच्या रोटरी वेलनेस सेंटरला मदत केली. परंतु दुर्दैवाने राजकीय देशापोटी वावरणाऱ्या लोकांना ते रोटरी वेलनेस सेंटर सुद्धा माझ्या बापदादाचीच प्रॉपर्टी असं वाटतं. पण कलेक्टरने सिव्हिल सर्जनला बोलवलं. सिव्हिल सर्जनला सांगितलं की चंदू भैया आले आहेत, असा प्रस्ताव आहे, हा रोटरी वेलनेस सेंटर आहे आणि रोटरी वेलनेस सेंटरला ते 1000 इंजेक्शन मागतात. त्या दिवसापर्यंत 6 तारखेपर्यंत एक बी लोकप्रतिनिधीने कलेक्टरकडे रेमडेसिवीरची मागणी केली नाही किंवा कुठल्याही संस्थेने रेमडेसिवीर मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विनंती सुद्धा केलेली नव्हती. जेव्हा मी त्यांना दिलं तेव्हा पहिला प्रस्ताव माझा होता. मी माझ्या प्रस्तावातच लिहून दिलंय की आपण मागाल तर आपण आता जे उसनवारीने उधारीने आम्हाला रेमडेसिवीर देतात आहे ते रेमडेसिवीर सुद्धा बाजारात उपलब्ध झाल्यावर मी आपल्याला परत करेन किंवा मी आपल्याला आपल्या दराने पैसे द्यायला सुद्धा तयार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा काळजी घेत त्यांनी मला सांगितलं की भैया मी तुम्हाला असं डायरेक्ट देऊ शकत नाही. शासन जो निर्णय देईल, एक तर इंजेक्शन उधारीने दिले. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यात जास्त अधिकार. आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख हा आपत्ती लक्षात घेऊन काही पण निर्णय घेऊ शकतो समाजहिताचे. त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला इंजेक्शन देतो पण तुम्हाला आम्हाला ज्या दरामध्ये इंजेक्शन आलेले आहेत त्या दराचा इंजेक्शनचा चेक द्यावा लागेल डिपॉझिट म्हणून, अथवा आम्हाला इंजेक्शन परत द्यावे लागतील. जर शासन दोघांपैकी काहीही मान्य करेल
ते म्हटलं मला मान्य नाही. जर माझं डिपॉझिटचा चेक तुम्ही घ्या आणि परत इंजेक्शन जर शासन जो निर्णय देईल, मी आजही सांगतो तुमच्या समोर की तर मी परत देऊ. पण मी साहेबांना त्या दिवशी आत्मविश्वास दिला होता की आपण मला ज्या रेटने देणार त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दराने मी लोकांना उपलब्ध करून देईन. मला त्यांनी 594 रुपयामध्ये दिलं, मी 550 रुपयामध्ये लोकांना दिलं. मी फक्त 1000 कलेक्टरने मला इंजेक्शन दिले. पण असं वाटून राहिले लोकप्रतिनिधींना किंवा शिकलेल्या डॉक्टरांना, खासदारांना की बाबा सर्व इंजेक्शन मी शासनाचेच घेतले आणि शासनाचेच विकले. शासनाचे फुकट असलेले इंजेक्शन यांनी विकत दिले. माझी ताईला विनंती आहे, तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही नॉन प्रॅक्टिशनर आहे, मला माहिती आहे, तुम्ही अजून प्रॅक्टिस केलेली नाही. पण फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्येच रेमडेसिवीर फुकटात भेटतं. खाजगी कोणता दवाखाना रेमडेसिवीर फुकटात देतोय? ताईने मला दाखवावं, मी ताईचे बी पाया पडून घेईल, जरी ती माझ्याने वयाने लहान असली तरी. एक बी दवाखान्यात रेमडेसिवीर फुकटात मिळत नाही. फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्येच रुग्णाला फुकटामध्ये देण्याचे शासनाचं धोरण आहे. मी त्यांच्याकडनं घेतले पण 550 रुपयाला विकले. आता त्याच्यात मी फार भ्रष्टाचार झाला असं त्यांनी माझ्यावर आरोप केला. माझी विनंती आहे ताईला सुद्धा, ताईचं एक मान्य करेल मी. ताई या आरक्षणातून डॉक्टर झाल्या, ताई मेरिटचे डॉक्टर नाही आहेत. ज्या आरक्षणाच्या लाभामुळे डॉक्टर झाल्या, ज्या ताई, माझं वैयक्तिक मत आहे की या राज्याचे डायरेक्टर तात्यासाहेब लहानेच्या मुळेच खासदार बी झाल्या आणि डॉक्टर बी झाल्या. खासदार याच्यासाठी की ताई, तुम्ही बघितलं असेल खासदार व्हायच्या पहिले एवढे आरोग्य शिबिर घेतले होते की चांगल्या माणसाला बी रणजितराव तपासायचे की नाही आमच्या शिबिरात या, आमच्या शिबिरात या. खासदार होऊन गेल्यानंतर शिबिर घेणं चालू आहे का बंद आहे? मी असं स्वार्थी राजकारण कधी करत नाही. उलट तुम्ही तर काळजी घेतली पाहिजे होती की नाही मी डॉक्टर आहे, MD आहे, मला लोकांनी निवडून दिलं आहे, मी दर वर्षाला एकदम चांगलं शिबिर भरवेल. पण त्यांना तात्यासाहेब लहानेनेच खासदारही केलं आणि त्यांनीच त्यांना डॉक्टर सुद्धा केलं. त्यांनी आता शिबिर बिबिर घेणं बंद करून दिलं. आता त्यांचा आरोप आहे की मी भ्रष्टाचार केला त्या इंजेक्शनामध्ये. आता तुम्हाला प्रश्न आहे, मी त्यांच्या समोर किती बी हात जोडले तरी त्यांचा आरोप तो राहिला भ्रष्टाचाराचा. मी साहेब 594 रुपयाला एक इंजेक्शन घेतलं, मी 550 रुपयाला वाटले हे तर त्याच्या साक्षीदार तुम्ही बी आहेत. एक मी माणूस सांगेल की चंद्रकांत घोषीने जाहीर केलेल्या किंमतीपेक्षा 5 रुपये जरी जास्त घेतले तरी माझ्या नावावर असलेली माझी सगळी प्रॉपर्टी दान करून नंदुरबार मधून चालला जाईल. पण आता ते लोक माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, ज्यांचं विद्यापीठ आहे. भ्रष्टाचाराच्या संदर्भात मार्गदर्शन केंद्र कोणाचं आहे? तर गावित परिवाराचं आहे. गावित परिवाराच्या विरुद्ध एवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले की जेवढे भ्रष्टाचाराचे आरोप एकही लोकप्रतिनिधीवर या जिल्ह्यामध्ये नाही, या राज्यामध्ये झालेले नसतील. यांची अँटी करप्शनची इन्क्वायरी सुरू होती, यांची CBI इन्क्वायरी होती, यांची हायकोर्टाच्या याच्यातून निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून इन्क्वायरी झाली, अजून छोट्या मोठ्या तर गंज इन्क्वायरी झाल्या. पण ते आमच्यावरती आरोप करतात, हेच आमचं दुर्दैव आहे. आता जर मी 550 मध्ये इंजेक्शन विकले, याचाच अर्थ 44 रुपये कमीने मी इंजेक्शन लोकांना उपलब्ध करून दिले. माझी विनंती आहे तुम्हाला पत्रकारांना सुद्धा, चंदूभैया बोलतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा असं नाही. जर मी सरकारला पैसे दिले तरी सुद्धा मी 50,000 रुपये साधारणतः 44,000 रुपये बाबा कमी केले. 44,000 रुपये स्वस्तात लोकांना इंजेक्शन दिले. जर मी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शन परत केले तर बाजारात जो इंजेक्शन ज्या दरामध्ये शेजारची मिळेल त्या दिवशी मी ती 900 रुपये तरी कमीत कमी किंमत असते. मग 900 रुपयाचं इंजेक्शन मी घेईल आणि जिल्हा अधिकाऱ्यांना परत करेल 1000. मी विकलेले 550 मध्ये 550 मध्ये विकलेले इंजेक्शन 900 मध्ये घेऊन जर मी परत करेल तर परत एक इंजेक्शनच्या मागे मला 350 रुपयाचा लॉस येईल.
म्हणजेच 1000 इंजेक्शनाच्या मागे रणजित राजपूत 3.5 लाख रुपये कमी होतील. मग भ्रष्टाचार कसा, हे तर मला तिने समजून सांगितलं पाहिजे की नाही, की चंद्रकांत रघुवंशीने कसा भ्रष्टाचार केला. फक्त जिल्हा अधिकाऱ्यांना कुठंतरी टार्गेट करायचं, जिल्हा अधिकाऱ्यांना बदनाम करायचं, तर त्यांनी मला मदत केली, याच्यासाठी हे एवढे आरोप होतात. मी 1500 रुपयामध्ये रेमडेसिवीर घेतले, मी 1200 रुपयामध्ये विकले, मी 1700 रुपयामध्ये रेमडेसिवीर घेतले. रेमडेसिवीर हे बिलने येतात. रोटरी वेलनेस सेंटरच्याकडे FDAचे होलसेल आणि रिटेलचं लायसन्स आहे. होलसेल आणि रिटेलचं लायसन्स असल्यामुळेच रोटरी वेलनेस सेंटरच्या नावाने रेमडेसिवीर येतात. उलट नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर रेमडेसिवीर विकायचे अधिकार कुणाला आहेत तर ते फक्त रोटरी वेलनेस सेंटरलाच आहे, असं शासनाचा आदेश आहे. शासनाने जी यादी जाहीर केली आहे त्या यादीमध्ये नंदुरबारचं रोटरी वेलनेस सेंटर एकमेव नाव आहे. माझी ताईंना विनंती आहे की एवढं सगळं असताना तुम्ही फक्त राजकीय देशापोटी आम्हाला किंवा जिल्हाधिकाऱ्याला बदनाम करू नका. उलट तुम्ही इंजेक्शन आणले पाहिजे अशी सर्वसाधारणपणे लोकांची अपेक्षा होती. जवळचा आता त्यांनी सुभाष बाबावर बी बोलले. सुभाष बाबा म्हणजे सुभाष भामरे, की त्यांनी कुठं आणले 5000. आता त्यांनी नाही दिले, पण तुम्ही वृत्तपत्रिकेची तुमची लेखणी ही तलवार असते. धुळ्याच्या पेपरमध्ये बातमी होती का नाही की सुभाष भामरेंनी 5000 इंजेक्शन दिले, त्याच्यातला खोका बोलला नाही कोणी, पण खोका जिल्हाधिकाऱ्यांना देत असताना त्याचे फोटो व्हायरल झाले. त्यांनी दोंडाईच्याला सुद्धा 100 इंजेक्शन दिले दोंडाईच्या साठी, त्याचे फोटो व्हायरल झाले. मग त्यांचा खासदार जर बोलतो आहे, आमचा शिवसेनेचा खासदार जर बोलतो आहे की नाही नाशिकमध्ये त्यांनी 7000 इंजेक्शन उपलब्ध करून दिले. CR पाटील त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून रोज 5000 इंजेक्शन वाटतात आहे. तर मग साहजिकच नंदुरबारच्या लोकांची सुद्धा अपेक्षा होती की नाही आम्ही खासदार निवडून दिलाय, सगळे खासदार सक्रिय असताना आमची खासदार कुठे आहे. आणि म्हणून लोकांनी काहीतरी कॉमेंट्स केले असतील, त्याचं सुद्धा दुःख त्यांना वाटलं. माझी विनंती आहे, खासदारांनी महागातले इंजेक्शन स्वतःच वाटले पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही. त्याने आणून दिले असतील तरी चाललं असतं. इंजेक्शन नाही आणता आले असते त्यांना तर त्यांनी दोघं बहिणींवरती MDचा खर्च महाराष्ट्र सरकारने केला. दोघं MD डॉक्टर आहेत. जिल्हाधिकारी सातत्याने म्हणतात की आपल्या जिल्ह्यामध्ये 2च डॉक्टर सिव्हिलला MD आहेत. डॉक्टरांची वणवण आहे. MD मेडिसिन डॉक्टर आमच्याकडे नाहीत. दोघं बहिणींवरती लाखो रुपये खर्च महाराष्ट्र सरकारचा झाला आहे. दोघांनी जर ठरवलं असतं लोकप्रतिनिधी या नात्याने की नाही आम्ही 6 तास सिव्हिलमध्ये सेवा देणार, तर 6 तास जर हिनाताई आणि सुप्रियाताई दोघं जर सिव्हिलमध्ये लागल्या असत्या कामाला तर आज सिव्हिलमध्ये मरणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये नक्की घट झाली असती असं मला तरी वाटतं. पण हे काम त्यांनी केलंच नाही. उलट कुठं दिसत नव्हत्या. जेव्हा मी आरोप केले किंवा मी बोललो की बा माझं रेमडेसिवीरचं विक्रीचं ठिकाण रोटरी वेलनेस सेंटर खासदारांच्या तक्रारीमुळे बंद झालं, बरोबर आहे. मग त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी पण इंजेक्शन आणले आणि दवाखान्यांना पुरवले. 1500 इंजेक्शन त्यांनी आणले. माझ्याजवळ TV याच्यामध्ये हे आहे, हिनाताईचं भाषण कोणाला ऐकायचं असेल तर. पण मात्र तिने 1500चा आकडा सांगताना सुद्धा गावित साहेबाकडे बघितलं. किती? 1500. गावित साहेबांनी मान हलवल्यावर तिथे सांगितलं 1500. ती बिचारी नवी नवी आहे, तिच्यामुळे थांबत होती की खोटं बोलू का नको बोलू. पण डॉक्टर साहेबांनी हिंमत दिली की नाही बोल, माझं काही झालं नाही तर तुझं काय होणार आहे. मी एवढं खोटं बोलत बोलत 25 वर्ष राजकारण केलं तरी सुद्धा माझं काहीच झालं नाही. एंटी करप्शन, CBI सगळ्या चौकशा झाल्या. आता ताई माझी चौकशी सुरू करते. मी ज्या दिवशी अशा चौकशांमध्ये जर दोषी निघालो ना त्या दिवशी मी स्वतः माणुसकीने नंदुरबार शहरामध्ये फिरणार सुद्धा नाही. कारण मला लाज वाटेल
नंदुरबार जिल्ह्याची ओळख गावित परिवाराच्या मुळेच देशाच्या नकाशावर गेली होती. पण त्यांनी सांगितलं की 1500 इंजेक्शन त्यांनी सुद्धा वाटले. माझा ताईला सुद्धा प्रश्न आहे, तुम्ही 1500 इंजेक्शन, तुमच्याकडे एफडीएचं लायसन आहे का? नाहीतर कोणाच्या नावाने घेतले? तुम्ही घेतले असतील तर ते बँकेचे स्टेटमेंट द्या. तुम्ही किती मध्ये घेतले त्याचं बिल दाखवा. जर तुम्ही घेतले असतील आणि तुम्ही जर समजा डायरेक्ट रुग्णांना नाही दिले, मला मान्य आहे, त्या दवाखान्यांना दिले म्हणतात, त्या दवाखान्यांना जरी दिले असतील तर घेतले कितीला, आणले किती, कोणाच्या नावाने, त्याचं बँक अकाउंट, आणि वाटले कोणाला, कोणत्या दवाखान्याला. आणि त्या दवाखान्याने सुद्धा आमच्या लोकप्रिय खासदार इनाताई गावितांनी मदत म्हणून दिलेले इंजेक्शन कोणत्या रुग्णांना टोचले याची सुद्धा माहिती त्यांनी जाहीर करावी. त्या माझ्याकडनंच 1000 इंजेक्शनची यादी मागतात आहे सारख्या. माझी विनंती आहे, काही घाई करू नका. आपण करोना गेल्यावर मी लढू शकतो एकमेकांशी. मी तर पत्रकारांना विनंती करेन, ते करोना संपल्यावर आम्हाला सर्वांना बोलवा, लोकप्रतिनिधींना, आणि तुमच्या समोर शहानिशा होऊन जाऊ द्या, काही अडचण नाही. असं कोणी काय आरोप करायचे, मग आम्ही उत्तरं द्यायचे, या भानगडीत काय, दूध का दूध, पाणी का पाणी, एक घाव दोन तुकडे, बाप दाखवते ते श्राद्धकार, रणजितराव, जे बी व्हायचं ते फैसला तिथल्या तिथं. पत्रकारांनी त्या संधीचा लाभ घ्यावा. पण एकदा कळा द्या, माझ्याकडनं 1000 इंजेक्शनची यादी सारखी मागतात आहे. माझी ताईला विनंती आहे, मी 6000 इंजेक्शन वाटले, 6000. मी 1000 इंजेक्शन नाही वाटले. पण तुम्हाला जर एवढी प्रेम असेल तर मी तुम्हाला 6000 इंजेक्शन कोणाला दिले त्याची मी यादी देऊ शकतो ना. तुम्ही माझ्या खासदार आहेत, तुम्ही हक्काने मागू शकता. पण मी जर आत्ता 1000 लोकांना जे 550 रुपयात इंजेक्शन दिले त्याची यादी ज्याने मला इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते ते महाशय जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली आहे, मी सिव्हिल सर्जनला सादर केली आहे. परंतु मी ताईला सुद्धा 6000 लोकांची यादी दिली. की 6000 लोकांची यादी सुद्धा ताई तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे. परंतु सारखे सारखे तेच आरोप करणं, त्या बी बिचाऱ्या लहानपणापासून त्यांना बी राजकारणाची ओढ होती, त्याच्यामुळे त्यांनी बी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये माझं एकदम 94-95चं रॉकेल बी काढलं. बाबा, ताई तर लहान असेल तेव्हा, पण तिला वाटत असेल ना, डॉक्टर साहेबांच्या बरोबर असताना डॉक्टर साहेब त्या बी सभेमध्ये भुकत होते, त्यावेळेला हेच विषय होते, आणि तिला वाटत असेल की हा फार मोठा विषय आहे. माझी ताईला विनंती आहे, तुम्हाला 95चा माझ्यावर झालेला रॉकेलचा गुन्हा आठवत असेल तर आपल्या परिवाराच्या सुरू असलेल्या इन्क्वायऱ्या बी आठवत असतील ना. तुमच्या परिवाराच्या इन्क्वायऱ्या तुम्ही बघा. माझ्यावर रॉकेलची केस झाली होती, ती त्यावेळेला युतीचंच राज्य होतं आणि मारून ठोकून केस तयार केली होती. मी 2 टाक्या ज्याला रॉकेल द्यायच्या होत्या मी त्याला 4 टाक्या दिल्या, पण ज्याला 2 टाक्या द्यायच्या होत्या त्याच्या टाक्या दुसऱ्याला दिल्या नाही. माझ्याकडे असलेला जास्तीचा कोटा मी लोकांना वाटला, पण माझ्यावर केस झाली. शोभाताई फडणवीस मंत्री होत्या, मी त्यांच्याकडे सुद्धा केस चालवली. कोर्टामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि कोर्टाने सुद्धा मला निर्दोष सोडलं. अजून तुमच्या परिवाराला कोर्टाने क्लीन चिट दिलेली नाही, पण तुम्हाला माझं 95-96चं रॉकेल आठवलं तर मग आपल्या वडिलांचे बी कारनामे थोडेफार प्रमाणात आठवले पाहिजे होते. आपणही भाकड जनावर या जिल्ह्यामध्ये वाटलेले आहेत. खावटी कर्जामध्ये खावटी काढणारे सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख झाली होती. गॅसच्या शेगड्या गरज नसताना 1,23,000 खरेदी केल्या होत्या आणि त्या गॅसच्या शेगड्या सडून गेल्या, शासनाचे कोट्यवधी रुपये वाया गेले, त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे. मी आता त्या जुन्या इतिहासामध्ये जाणार नाही, कारण आता नव्या इतिहासाचे अध्याय सुरू झाले. पण त्यावेळेला त्यांनी सुद्धा थोडंसं विचार करायला पाहिजे होतं की नाही, हा जे बोलायचं आताच्या घटनेवर बोला. मी रॉकेलच्या केसमध्ये निर्दोष सुटलोय. रॉकेलच्या केसमध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख माझ्यावर आरोप करणारे विजूभाऊ चौधरीच होते आणि शिवा लकडे म्हणून एक हमालांचा पुढारी होता, त्यांनी माझ्यावर आरोप केले होते त्यावेळेला की लोकांना राखेल देत नाही. चौकशी झाली, सगळं काही झालं. अजूनही मी त्या चौकशीचा
काही अजूनही माझ्या विरोधातल्या फार चौकशा होत राहतात, चालू राहतात. लोकांची अपेक्षा तर इथपर्यंत आहे की माझी ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. ईडीच्या माध्यमातून जर चौकशी झाली तर तुम्हीच सगळेजण मला शोधत या की कुठं आहे कुठं आहे. पण चांगलं आहे. मी माझी विनंती आहे ताईला की जे खरं आहे ते खरं बोला, जनतेची दिशाभूल करू नका. मी इंजेक्शनमध्ये भ्रष्टाचार केला असा एक रुपयाचा सुद्धा दाग मी त्यांच्या पुढे नतमस्तक होत चालणार नाही. मी नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेच्या समोर नतमस्तक. आणि त्यांना विनंती, मी तुम्हाला हिशोब केला जर मी फ्रॉड कसा केला. फ्रॉडच होत नाही, फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी मला दिले हीच तुमची जबाबदारी. 6 तारखेला त्यांनी मला दिले. त्यांनी एक अजून सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांवर तोंडसूट घेण्याच्यासाठी की जर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष पॉझिटिव्ह आल्या तर त्या घराला क्वारंटाईन करतात. आणि त्याच्यामुळे हे दोघं बाप बेटे राम भैयाबी आणि राम भैया बोलले असतील, राम भैयाबी आणि मी बी जिल्हाधिकाऱ्यांकडे कसा गेलो. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असतानाचे फोटो व्हायरल झाले. जिल्हाधिकाऱ्यांना कायदा कळतो, माझ्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता किंवा जिल्हाधिकाऱ्यावर मी कारवाई करायला पाहिजे होती. माझी ताईला विनंती आहे की थोडी माहिती घेऊन बोलत जा. माझी पत्नी या शहराची नगराध्यक्ष, तिला 1 तारखेला किरकोळ त्रास झाला. परमेश्वर आमच्या बरोबर आहे म्हणून चंद्रकांत रघुवंशीला सुद्धा 2 वर्षापूर्वी या 24 तारखेला, परवाच्या 24 तारखेला मी नंदुरबारमध्ये आलो होतो 2 वर्षापूर्वी, 24 एप्रिल. पण मला सुद्धा पहिल्या स्टेजला जेव्हा त्रास झाला तेव्हाच कळलं की मला लिव्हरचा कॅन्सर आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो. माझ्या पत्नीला सुद्धा 1 तारखेला त्रास झाला. तिने मला रात्री सांगितलं की असं असं आहे, माझं फार अंग दुखतंय, हे आहे ते आहे. म्हणजे कल सुबह में पहिले तेरा स्वॅब देईल. ज्यांनी दुर्दैवानं हा आजार अंगावर काढला किंवा घरात बसून उपचार केले तेच लोक गेले असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्यांनी लगेच तात्काळ काळजी घेतली, स्वॅब दिले, रॅपिड स्वॅब दिले, दवाखान्यात गेले, तर त्यांना बिचाऱ्यांना परमेश्वराने सुद्धा वाचवलं. मी 2 तारखेला सकाळी स्वॅबसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या सिव्हिल सर्जनला फोन केला की नगराध्यक्षांची तब्येत खराब आहे, माझी इच्छा आहे कोणाला तरी पाठवा, स्वॅब द्यायचा आहे. त्यांनी सांगितलं की मी पाठवतो भैया. त्यांनीही मला सल्ला दिला आणि मी माझ्या परिवारात ठरवलं की आपण रॅपिडही करा आणि स्वॅबही द्या. डॉक्टर डिसोजा म्हणून आहे सिव्हिल हॉस्पिटलमधला, जो स्वॅब घ्यायला आला. माझ्या घरामध्ये माझ्या शिपाया सकट 100% लोकांनी तेव्हाच्या तेव्हा 2 तारखेला सकाळी स्वॅब दिले. माझी भांडेवाली बी तिचा बी स्वॅब द्यायला लावला, कारण गरिबांची कोण काळजी घेईल. स्वॅब दिल्यानंतर मी त्या डिसिजनला सांगितलं की तुम्ही रॅपिड पण करा. साहेब रेकॉर्ड आहे, सिव्हिलमध्ये रेकॉर्ड असतं. आता तर तुम्हाला मेसेज येतात तुम्ही स्वॅबवर पॉझिटिव्ह आले तर. 2 तारखेला आम्ही स्वॅब दिले. 2 तारखेला रॅपिड स्वॅब पहिले सगळ्यांचे घेतले. नगराध्यक्षाचा जसा घेतला तसा तो माझा तोच पाहिजे. डॉक्टर डिसोजा त्याने मला सांगितलं की भैया तुम्हारे भी दे दो, रॅपिड चेक कर ले. मी त्या करलो. नगराध्यक्षांचा एकट्यांचा स्वॅब हा पॉझिटिव्ह आला. मग माझ्या पूर्ण परिवाराचं रॅपिड टेस्ट केलेली सुद्धा निगेटिव्ह आहे आणि मी सगळ्या परिवाराचा स्वॅब दिला, तो सुद्धा निगेटिव्ह आहे. 3 तारखेला का 2 तारखेला रात्रीच येऊन गेला होता त्याचा रिझल्ट. सगळेजण तुम्ही त्या तारखेची यादी बघितली तर चंद्रकांत रघुवंशी, कल्याणी रघुवंशी, राम रघुवंशी, मेघा रघुवंशी सगळे निगेटिव्ह आहेत. फक्त रत्ना रघुवंशी पॉझिटिव्ह. आम्ही सगळे निगेटिव्ह झाल्यावर आमचा स्वॅब दिल्यावर मग मी 6 तारखेला गेलो. आम्ही डॉक्टर नाही आहे, ठीक आहे ना, पण आम्ही एवढे म्हणजे आम्हाला काहीच कळत नाही असं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर विचार करत असाल तर ताई तुम्ही काही करू नका. स्वॅब दिल्यानंतर मी निगेटिव्ह आलो. माझा पूर्ण परिवार, मी आणि माझा मुलगा तिथे गेलो कलेक्टरकडे 6 तारखेला. 6 तारखेचं पत्र दिलंय, 6 तारखेचे फोटो आहेत.
नितीन पाटील साक्षीदार आहे, नितीन पाटीलचा भाऊ तिथं होता फोटो काढायला. मग त्या मला काय काय शिकवतात, जर मला माझ्या स्वॅबचं निगेटिव्ह असताना नगराध्यक्ष पॉझिटिव्ह आहे, माझ्या घरात लहान लहान 2-2, 4-4 महिन्याच्या नातल्या आहेत, त्यांची काळजी तर मला आहे ना. नगराध्यक्ष वरती क्वारंटाईन झाल्या, आम्ही पूर्ण परिवार खाली राहतो. लोक आमच्या घराला बॅरिकेडिंग करू नका, आमच्या घरावर स्टिकर लावू नका असं माझ्याकडे फोन करतात जे पॉझिटिव्ह येतात त्यांना. मी स्वतः नगरपालिकेला बोलवलं, 1 नहीं 2 स्टिकर लगाओ मेरे घर को, त्याचा भी फोटो आहे माझ्याकडे. मेरे बंगले को 2 स्टिकर लगाओ की प्रतिबंधक क्षेत्र असं म्हणून या घरात कोरोना पॉझिटिव्ह आहे असं. आता हिना काही तर डॉक्टर आहे, तिला बी तर कळतं ना की जर स्वॅब दिला तर स्वॅबच्या रिपोर्ट पर्यंत तुम्ही क्वारंटाईन राहायला पाहिजे. शेलारजी बरोबर आहे. मग हिनाताईच्या परिवाराचे स्वॅब दिले होते तरी सुद्धा हिनाताईचा परिवार किसन निंबाकडे लग्नाला गेला होता. स्वॅब दिल्यानंतर किसन निंबा महाजन याच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नाला हिनाताई स्वतः मनोज भैयाच्या शेजारी बसली होती. मनोज भैयाच्या त्या दिवशी सुद्धा तिने स्वॅब दिला होता. जर स्वॅब दिला तुम्ही आणि जोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह येत नाही तुम्ही घरामध्ये क्वारंटाईनच केलं पाहिजे, हा कायदा आहे. विजूभाऊ चौधरीच्या घरी गावित परिवार सगळं आलं त्याच्या बंगल्याच्या उद्घाटनाच्या वेळेला आणि त्याच्यानंतर स्वॅबचा रिपोर्ट आला 3 वाजता, दुपारी येऊन गेले की पॉझिटिव्ह. माझ्या विजूभाऊला सुद्धा पूर्ण घर धुवावं लागलं, सॅनिटाईज करावं लागलं. मग तुम्ही डॉक्टर असून तुम्हाला कायदे समजतात ना, ते नाही समजत. तुम्ही कायदे पाळले पाहिजे, परंतु तुम्ही स्वतः तसं न करता फक्त एकमेकावर आरोप करायचे नाही. माझी ताईला विनंती आहे की तुम्ही माझ्यावर जे आरोप करायचे असतील तुम्हाला, मी येतो वाटल्यास समोरासमोर करून घ्या, पण रेमडेसिवीरचं राजकारण करू नका. रेमडेसिवीरमध्ये मी शिरीषदादाचा सुद्धा विरोधक आहे, पण मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं की शिरीषदादाचं काम करतात ते मी माझं काम. मी आजही सांगतो की शिरीषदादा असेल, मी असेल, हिनाताई असेल, कोणी बी रेमडेसिवीर काय भाव वाढले आणि काय भाव विकले याचे पुरावे आमच्या तिघांच्या जवळ एकमेकांचे आहेत. कोणी जर सांगेल की मी चॅरिटी केलेली आहे तर त्यांना बी कितीमध्ये इंजेक्शन आले आणि त्यांनी कितीमध्ये विकले याचे बी पुरावे माझ्याकडे आहेत. मी स्वतः सुद्धा त्या दमनच्या फॅक्टरीवर माणसं पाठवली होती, नाही तर अजून एखादी क्लिप ताई व्हायरल करून देईल की हे बी दमनला गेले होते. मी माझे मित्र परिवार दमनला पाठवला. जेव्हा प्रवीण दरेकर साहेब दमनच्या फॅक्टरीला व्हिजिट करून आले, मी माझ्या मित्र परिवाराला दमनच्या फॅक्टरीवर पाठवलं. त्यांनी सुद्धा आम्हाला सगळी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की आम्हाला एक्सपोर्ट करायला आता परवानगी नाही, पण आमचा जो एक्सपोर्टचा माल आहे तो माल विक्री करायला जर आम्हाला परवानगी मिळाली तर आम्ही तुम्हाला सुद्धा इंजेक्शन देऊ. आम्ही आमचे लायसेन्स घेऊन गेलो कि हम तुम्हारे से बैंक से व्यवहार करेंगे. बोले हम भी तुमको बिल देंगे पर सरकार की परवानगी आने के बाद. सरकार की परवानगी आएगी नहीं तब तक कि हम बेच नहीं सकते, हे त्यांचं वर्डिंग आहे. त्या फॅक्टरीचा डायरेक्टर, त्यांचा मॅनेजर यांच्याबरोबर आमचे लोक सुद्धा भेटून आले होते. त्याच्यामुळे आता सगळ्यांनी जाहीर केलंय, सगळ्यांनी चॅरिटी केली. मग एकदा हिशोबी देऊन टाकू ना. मी काय सांगितलंय कितीमध्ये इंजेक्शन घेतलं आणि कितीमध्ये विकलं, पण काय भाव कोणी बी इंजेक्शन घेतले माझ्याकडे तर मी सगळ्यांचे पुरावे आहेत. मी हिनाताईला विनंती करेन, बायलन कंपनीचे इंजेक्शन ताईने मागवले होते असं ताई म्हणाल. मायलन कंपनीचे इंजेक्शन साहेब मी स्वतः रोटरी वेलनेस सेंटरवरून 1200 रुपयाला विकले. 1200 रुपये. माझ्याकडनं काही पत्रकार मित्रांना सुद्धा मी इंजेक्शन दिले. माझी विनंती आहे, जर खोकं पडलं असेल तुमच्याकडे तर सांभाळून त्याला बघा त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. मायलन कंपनीचे इंजेक्शन मी 1200 रुपयाला देत होतो 1500 मध्ये आणून.
आणि ताईंचे कार्यकर्ते 2200 रुपयाला इंजेक्शन देत होते, 2200 रुपयाला. त्याच कंपनीचे ज्या हॉस्पिटलला दिले त्या हॉस्पिटलने अजून एक उद्रेक केला की 50 रुपये हँडलिंग चार्जेस. हँडलिंग चार्जेस म्हणजे काय, गॅसचा बाटला होता की डोक्यावर घेऊन फिरत होता एवढंच इंजेक्शन, त्याचे हँडलिंग चार्जेस सुद्धा 50 रुपये घेतले. आपण जर मागून दिले तर आपणच त्यांना किंमत बी सांगायला पाहिजे होती की एवढी. मी माझं सेंटर जरी बंद झालं त्याच्यानंतर मी एकदा 149 इंजेक्शन माझ्याकडे शिल्लक असलेले सुद्धा वाटले. 149 इंजेक्शन कोणत्या दवाखान्याला आम्हाला एफडीएच्या माणसाने यादी दिली, त्या दवाखान्यांना ते इंजेक्शन उपलब्ध करून दिले. मी स्वतः व्हॉट्सअपवर टाकलं, राम रघुवंशी आणि विलासबाईच्या पेज बनवून की या दवाखान्यांना आम्ही हे इंजेक्शन दिले आहेत. ज्या दवाखान्याला 20 दिले असतील, 40 दिले असतील, 15 दिले असतील, त्या दवाखान्यांची नावं आणि त्यांना दिलेला भाव, काय भावात आम्ही त्यांना दिले हे सुद्धा आम्ही खाली टाकलं की 1500 रुपयामध्ये आम्ही सगळ्यांना दिले होते. आणि 4 इंजेक्शन 900 रुपयावाले होते. 4 इंजेक्शन 900 रुपयेवाले होते. आता तुम्ही म्हणाल की रेमडेसिवीर बघा असा भाव कसा, तर रणजितराव माझी विनंती आहे, बघा दारू हा शब्द एक दारू, पण ब्लॅक लेबल घ्या तर 10,000ची, मला माहिती कितीची येते. आणि चालू इंदोरचा माल घेणार तर 100 रुपयाची बी येते. दारूचे बी प्रकार आहेत, तसे रेमडेसिवीरचे सुद्धा प्रकार आहे बाबा. रेमडेसिवीर कंपनी वाईज शिंपलाचा सगळ्यात महाग आहे माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांचे प्रकार आहेत आणि त्याच्याप्रमाणे किंमत आहे. 4च इंजेक्शन 900 रुपयाचे होते, बाकी 1500 रुपयाचे होते. पण ती यादी नाही. ताईने सुद्धा एक यादी मी तुम्हाला देतो, ताईने दिली असेल ती यादी तुम्हाला. ताईने एक यादी दिली होती दवाखान्यांची. ताईचं असं म्हणणं होतं की कलेक्टरने जर शासनाने बंदी केली तर कलेक्टरने यांना इंजेक्शनच कसे दिले याची मी चौकशी माहिती. मी आपल्या माध्यमातून पुरावे देणार आहे. मी 6 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. मला जिल्हाधिकाऱ्यांनी ठीक आहे इमर्जन्सी होती म्हणून त्याच दिवशी निर्णय घेतला, मला उपलब्ध करून दिले, मी दुसऱ्या दिवशी वाटले. पण जिल्हाधिकाऱ्यांना त्या दिवसापर्यंत कोणाची पण नंदुरबार जिल्ह्यामधून मागणी नव्हती किंवा शासनाचे निर्बंध नव्हते की कुठल्याही दुकानाला रेमडेसिवीर देऊ नये. जेव्हा काही उदाहरण देते की हा शासन निर्णय निघाला की दुकानावर रेमडेसिवीर विकायचं नाही, डायरेक्ट दवाखान्यांना द्यायचं, त्याची तारीख आहे ताई 16. मी दिलंय 6 तारखेला निवेदन विनंती आणि 16 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा एक आदेश काढलाय की याच्या पुढे रेमडेसिवीर कुणाच्याही दुकानावर विकलं जाणार नाही, सरळ दवाखान्यांना देऊ. जिल्हाधिकाऱ्यांच्या बी आदेशाची कॉपी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला ती पण उपलब्ध करून देईन. असं सगळं असताना त्या जिल्हाधिकाऱ्याने काय चूक केली आहे? मी जिल्हाधिकाऱ्याची वकिली करत नाही, पण मला एकावर कळतं की भारतीय जनता पक्षाचं आता राज नाही आणि भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही, म्हणूनच थोडंफार प्रमाणामध्ये ताईला असं वाटतं की मला मान सन्मान कमी मिळतो. पूर्वी त्यांना फार मान सन्मान होता. काल शेट्टी साहेब तर त्या आल्या तर खुर्चीवरून उभे राहून जायचे. आत्ताचा जिल्हाधिकारी थोडासा मान सन्मान कमी देत असेल म्हणून एखाद्या वेळेला हे दुखणं असेल, त्यांचं त्यांनाच माहिती. पण त्या खोलात न जाता एकमेकांवर आरोप करणं हे बंद केलं पाहिजे. माझी विनंती आहे, तुम्हाला पाहिजे असलेले पुरावे, तुमच्या प्रश्नांना सगळी उत्तरं मी देणारच आहे, पण कमीत कमी मी भ्रष्टाचार केला हा आरोप तरी त्यांनी मागं घेतला पाहिजे. नाहीतर मग भ्रष्टाचार जर मी केलाच असेल तर त्याचे पुरावे देऊन त्या पुराव्याच्या वेळेला मी पण येईल. पत्रकार लोकांनी कुठंतरी घ्यावा, तुम्हाला हॉल उपलब्ध नसेल तर मी दिलं हॉल, पण आपण बैठक घ्यावी, आपण त्यांच्याकडनं पुरावे मागावे. त्यांच्या पुराव्यात जर मी दोषी असेल तर मी नंदुरबार शहराची माफी मागायला तयार आहे. पण जर त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत किंवा आरोप करणाऱ्याची जबाबदारी असते आरोप सिद्ध करायची, ते त्यांनी करावे अशी माझी इच्छा. बाकीच्या राजकारणावर जास्त बोलण्याची बी माझी इच्छा नाही, कारण मी बी थोडा आजारी आहे. मी बी
पण माझ्या डोक्यात कर्ज ठेवायची सवय नाही म्हणून माझी इच्छा होत होती. त्यांनी मी सांगितलं की त्यांच्यामुळे बंद झालं. त्यांनी त्या दवाखान्यांची यादी दिली होती 14. माझा ताईला प्रश्न, ठीक आहे, मी सांगितलं तुमच्यामुळे झालं नाही, सरकारच्यामुळे झालं, तरी चालेल. जर फक्त कोविड मान्य असलेलं इंजेक्शन त्याच दवाखान्यांना द्यायचे ज्या दवाखान्याला जिल्हाधिकाऱ्यांनी कोविडची मान्यता दिली. मला एक सांगा तुम्ही की कोविडच्या मान्यता नसलेले दवाखाने सुद्धा कोविडवर उपचार करत होते की नाही? मग तिथल्या रुग्णांना कोणी इंजेक्शन द्यायचे? अरे हे जेवढं हे मारुतीच्या मंदिराच्या खाली बी कोविडचं रुग्णालय आहे, वरती मारुती होता म्हणून एकदम चांगलं चाललं होतं. पण हे कुठे कोविडचं रुग्णालय टाकायची जागा होती, त्याच्यामध्ये काय होतं? पण ते बिचारे दिलीप लोकांना कोविडच्या रुग्ण म्हणजे दवाखान्यात ॲडमिट व्हायचं होतं. दादा हॉस्पिटल, नंतर मला वाटतं समृद्धिका असं काहीतरी आहे, साई सेवा, ज्या हॉस्पिटलमध्ये कलेक्टर साहेबांनी मान्यता दिली नाही किंवा त्यांनी मान्यता घेतली नाही अशा हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार होत होते. उलट त्यांच्या रुग्णांवर ते बिचारे ॲडमिट करून उपचार करत होते तर ती प्रशासनाला मदतच करत होते असा मानणारा मी लोकप्रतिनिधी आहे. मग मी कलेक्टरांना पत्र दिलं की सुमोटो तुम्ही सगळ्यांना एक तर मान्यता द्या, नाहीतर मग त्यांच्याकडे असलेल्या रुग्णांची तुम्ही व्यवस्था करा आणि त्यांच्याकडे असलेल्या रुग्णांना सुद्धा रेमडेसिवीर द्या, कारण रेमडेसिवीर मिळणं हा त्याचा अधिकार आहे. पण ताईने 14 का 12 ताईच्या याच्यात मान्यता नसलेल्या दवाखान्यांची सुद्धा नावं आहेत, पण त्यांना रेमडेसिवीर मिळतच नव्हतं, कारण त्या दवाखान्यामध्ये कलेक्टर रेमडेसिवीर द्यायला सांगतच नव्हते. आणि म्हणून माझी विनंती आहे की थोडंसं राजकारण बाजूला ठेवून आपण सगळेजण रेमडेसिवीर नाही तर करोनाच्या संदर्भामध्ये करोनाशी लढूया. आपण सगळे एकत्र होऊ, आपण करोनाच्या विरुद्ध, कारण खूप लोकांना आज बी मी श्रद्धांजली दिली, माझ्या बी जवळचे खूप चालले गेले, त्यांच्याही जवळचे गेले, देशाचे नेते गेले, आमदार गेले, खासदार गेले, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातली फार मान्यवर लोक जातात आहे. आणि अशा वेळेला आपण राजकारण करणं हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही. तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायच्या अगोदर मी माझं सुद्धा एक काम सांगतो. मी स्वतः सुद्धा सिटी स्कॅन मशीन टाकतोय. माझी इच्छा होती की प्रभू रामचंद्राच्या जयंतीच्या दिवशी सिटी स्कॅन मशीनचं उद्घाटन करावं, पण माझी सिटी स्कॅन मशीन बाहेरून येणार होती आणि मशीन आली त्या वेळेला मशीन घेऊन येणाऱ्या गाडीला अपघात झाला आणि त्याच्यामुळे रामनवमी गेली. पण मी उद्याच्या हनुमान जयंतीला छत्रपती सिटी स्कॅन सेंटरचं उद्घाटन करणार आहे. सिटी स्कॅन सुद्धा ही लोकांची गरज आहे. आता लोक बी थोडेफार डॉक्टरच होऊन गेले घरी, डायरेक्ट सिटी स्कॅन काढतात, स्वॅब देत नाही आणि सिटी स्कॅनच्या रिपोर्टवरच औषधोपचार करत असतात. पण एक चांगलं 50 स्लाइसचं, मी हुशार नाही, माझ्याकडे चूक होत असेल तरी हिनाताई चूक दुरुस्त करून दे. 50 स्लाइसचं एक अद्यावत 1.5 कोटी रुपयाचं मशीन आम्ही घेतलं, फक्त पैसे कमवायला नाही. छत्रपती सुपर स्पेशालिटी मल्टी हॉस्पिटल चालू होत नाही तोपर्यंत करोनामध्ये लोकांना आधार दिला पाहिजे म्हणून छत्रपती सिटी स्कॅन सेंटर आपण उद्या हनुमान जयंतीच्या निमित्तानं, कारण हनुमान हा संकटमोचन आहे. प्रत्येक माणसावर येणारं संकट, बाबा लगेच मान हलवतोय की आपल्या लाईनी त्या चंद्रपूर, प्रत्येक माणसावर आलेलं संकट हे हनुमान आपल्या अंगावर घेतात. ज्याच्या संसाराचं पदार्पण करायचं असेल त्याला सुद्धा हनुमानजीचं दर्शन केल्याशिवाय घोड्यावर बसता येत नाही. आणि म्हणून हनुमानजीच्या दिवशीच त्या सिटी स्कॅन सेंटरचं माझ्या मुलीच्या नावावर, कारण माझ्या मुलीचं नाव डॉक्टर कल्याणी चंद्रकांत रघुवंशी आहे, ती MD रेडिओलॉजी आहे, पण मी तिच्या नावावर सेंटर, कारण सेंटर डॉक्टर शिवाय टाकता येत नाही, मी तिच्या नावावर सेंटर टाकतोय. पण मी रणजित माझे जावई डॉक्टर आहेत, मी त्यांना सुद्धा विचारलं फोन करून
मी त्यांची परवानगी घेतली की हिच्या नावाने मला सिटी स्कॅन सेंटर टाकायचं आहे, टाकू का नाही. त्यांनीही एका मिनिटामध्ये नंदुरबार शहराच्या जनतेची सेवा करायला एका मिनिटात मला होकार दिला की नाही डॅडी दाल दे. जावाई चांगला भेटणं बी भाग्याचं लक्षण असतं. माझे जावाई माझ्याबरोबर, माझी मुलगी सुद्धा तिचा संसार सोडून 8 महिने माझ्याबरोबर होती. याचा अर्थ माझा मुलगा माझी काळजी घेत नव्हता असं नाही, पण माझी मुलगी डॉक्टर होती म्हणून 8 महिने माझ्याबरोबर चेन्नईमध्ये राहिली. आणि त्याच्यामुळे मी माझ्या जावायला सुद्धा विचारलं आणि मी त्यांच्या परवानगीने नंदुरबारमध्ये सिटी स्कॅन मशीन टाकतोय. मी माझ्या परिवाराला सुद्धा सांगितलं की शासनाच्या सगळ्या योजना जेव्हा चालू होतील तेव्हा होतील त्या छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. कारण NABL लॅबच्या माध्यमातून तसं पूर्ण आधुनिक मी दवाखाना 1,200 बेडचा टाकणार आहे. शासनाच्या सगळ्या योजना त्याच्यात भेटतील. गरीबाला 1.5 लाख रुपयापर्यंत उपचार, जे आता मला वाटतं राजीव गांधी जीवनदायी योजनेचा नाव बदललं आहे, महात्मा फुले योजना केली आहे, ते सगळे तिच्या फुकटात होतील. पण या सिटी सेंटरला अजून काही मान्यता नाही. तरी सुद्धा मी मनोज भैयाला सांगितलं, माझ्या बहिणीचा पोरगा जो डॉक्टर आहे तुषार गुरुशी, त्यालाही सांगितलं की बेटा नाही, जे पिवळे रेशनिंग कार्ड धारक आहेत, जे गरीब आहेत, त्यांना आपल्या सिटी स्कॅन सेंटरमध्ये सुद्धा पिवळ्या रेशनिंग कार्डवाल्याला 10% सूट दिली पाहिजे अशी मी माझ्या परिवाराला विनंती केली. त्यांनी सुद्धा ती मान्य केली आत्ता 10:30 वाजता. आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर मी बोलतोय, पिवळ्या रेशनिंग कार्ड धारकाला 10% सूट सरकारने दर ठरवून दिले. सरकारने सांगितलंय की 20 स्लाइसच्या वर आणि 50 स्लाइसपर्यंतच्या मशीनने महाराष्ट्रामध्ये 2500 रुपये सिटी स्कॅनचे घेतले पाहिजे. हा सरकारी दर आहे. सरकारने ठरवून दिलेल्या दरानेच आमचं सिटी स्कॅन मशीन काम करणार आहे. पण तरी सुद्धा पिवळे रेशनिंग कार्ड जनरली 80% लोकांजवळ आहे. पिवळ्या रेशनिंग कार्डवाल्याला आम्ही 10% सूट घेण्याचा निर्णय केला आहे. म्हणजेच त्याला 2250 रुपयाला मिळेल. आणि ज्याच्याकडे पांढरं रेशनिंग कार्ड आहे माझ्यासारखे, अशांच्याकडे पूर्ण 2500 रुपये घेऊ. पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये एक चांगलं सेंटर 50 स्लाइसचं आपलंच मशीन आहे आणि एक अद्यावत सेंटर आपण चालू करतोय. 2 मिनिटामध्ये रिझल्ट आहे. 2 मिनिटामध्ये कळून जाईल. त्याच्या सिटी स्कॅन काढल्यावरती बी 4-6 तासानंतर रिझल्ट येतो. 4-6 तास तो माणूस गॅसवर राहतो. डोक्यात वाटतं की काय रिझल्ट येईल. काढायला सुद्धा 10-15 मिनिटं लागतात. कारण माझ्या पत्नीचा मी सिटी स्कॅन करायला पाठवला तर CD महाजन दादाकडे एवढी गर्दी होती की नाही चाललं. मी नंबर लावला, पण तरी सुद्धा माझ्या पत्नीला बघून लोकांचे बी आभार मानतो मी, कारण लोकांचं प्रेम आहे माझ्यावर. माझ्या पत्नीला बघून लोकांनी सांगितलं की नाही भाभी तुम्ही करून घ्या पहिले. एवढी माणुसकी नंदुरबारच्या लोकांमध्ये आहे. तीच माणुसकी लोकप्रतिनिधींनी सुद्धा नंदुरबारच्या ठेवली पाहिजे अशी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो. एक अद्यावत सिटी स्कॅन मशीन उद्यापासून 11:30 वाजता माझा विचार आहे. मुहूर्त काढायला सांगितलं आहे, काढला नाही अजून, पण उद्यापासून सुरू करू. पुन्हा एकदा माझं विनंती आहे की राजकारण करू नका, काही आरोप प्रत्यारोप करू नका. याच्यानंतर मी तरी घेणार नाही. मी तरी पत्रकार परिषद घेणार नाही की तुमच्या आणि माझ्यामध्ये सुद्धा फार गॅप झाला होता. आपण सुद्धा बऱ्याच दिवसापासून एकमेकांना टाळत होतो किंवा करोनामुळे भेटत नव्हतो. आज तुम्हाला संधी मिळाली मलाही भेटण्याची, आणि म्हणून पुढच्या वेळेला सगळं वातावरण चांगलं झाल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा माझ्या फार्म हाऊसला बोलवेल. माझ्यावर एक आरोप अजून पुढे होऊ शकतो की ट्रक टर्मिनल आहे आणि ट्रक टर्मिनलमध्ये सिटी स्कॅन मशीन कसं काय करतात. माझी विनंती आहे की माझ्या दुकान आहे, माझं ट्रान्सपोर्ट आहे, माझं न्यू राम रोड लाईन्स ट्रान्सपोर्ट आहे, CB रघुवंशी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर आहे, साई ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर आहे, रायगड सहकारी संघ माझा महाराष्ट्राचा आहे. या सगळ्यांच्या नावाने साई ट्रान्सपोर्ट, गुरेसिंग ट्रान्सपोर्ट, सगळे ट्रान्सपोर्टवाल्यांना दुकानं दिली आहेत. मी त्याच्यातलं स्टॅम्प दुकानं या तात्पुरत्या स्वरूपामध्ये भाड्याला घेतल्या आहेत. त्याची नगरपालिकेकडनं सुद्धा परवानगी घेतली आहे.
आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये जोपर्यंत दवाखाना माझा चालू होत नाही तोपर्यंत सिटी स्कॅन मशीन हे ट्रक टर्मिनल विलासराव देशमुख आणि तिथंच समोर माझं हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे तिथं आम्ही चालू करतोय. तो एक आरोप अजून भविष्यामध्ये होऊ शकतो, म्हणून हल्ला व्हायचा जर कळलं तर माणूस सावध होऊन जातो. म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तर अजून माझी प्रतिक्रिया विचारायला गजू येईल की भैया तुमच्यावर हा आरोप केला की ट्रकांना उभ्या करता तिथं सिटी स्कॅन मशीन टाकलं. तर आम्ही परवानगी घेतली, नगरपालिकेने दिली आहे आणि नगरपालिकेच्या परवानगीने तात्पुरत्या स्वरूपात सिटी स्कॅन मशीन टाकतं. पुण्याच्या आपल्या सर्वांचे आभार. तुमच्या सगळ्या माझे बी अर्ध राहून गेले, पण वेळ बघितली मी आता 12:30 होऊन गेले. याच्या पुढे परत जे बी कर्ज राहील कोणाचं बी राहील ते कर्ज मी फेडेल, तुमच्या प्रश्नांना यथोचित उत्तर देईल. पुनश्च आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.